नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 14 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये काही निर्णय असे घेण्यात आले आहेत. बैठकीमध्ये अर्थविषयक समितीने एक नवीन रस्त्याला मंजुरी दिलेली आहे. तो म्हणजेच की महाराष्ट्रासाठी 3300 कोटी रुपयाचा या नवीन रस्त्याची मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की त्या घोटी ते पालघर सहजिकच त्यांच्यामुळे आता चेन्नई ते सुरतचा जो मार्ग काही आहे होता त्या मार्गाला देखील गती मिळणार आहे असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. तर नाशिक ते अक्कलकोट मग पुढचं काय? सुरत चेन्नई महामार्गाचा प्रवास इथेच खंडित होणार आहे व नवीन बूस्ट आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्यातीला दिलेले आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर निर्णय कशा प्रकारे लाभ घेतात तर सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रलंब या ठिकाणी आहे. व त्रिभंग जव्हार मनोहर पालघर अशा 154 किलोमीटरच्या रस्त्याचं 3320 कोटी 38 लाख म्हणजेच की 3320 कोटी 38 लाख रुपयाची ही नवीन मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरत चेन्नई हा महामार्ग रखडल्याने आता या मार्गाचा बंपर वापर करून काही त्यांच्यासाठी बदल होणार आहे व जमीन अधिग्रहण करताना येणारे जे काही विरोध होते त्यांना लक्षात घेता त्यांच्यासाठी काही येता जातील व आता यांचा कुठेतरी चर्चा आला कुठेतरी थांबतील आहे. व महामार्गावर जे काही आपण यापूर्वी सांगितलं होतं की सोलापूर वापरून बार्शी जामखेड अहिलानगर सिन्नर मार्गे जो काही कुठेतरी आपल्या सिन्नरचा इथं आपला समृद्धी हायवे मिळणार आहे. समृद्धी हायवे हा प्रवास कुठेतरी घोटीपर्यंत जाणार आहे आणि घोटीवरून रिंग रोडचं म्हणू शकतो. नाशिकचा हा त्र्यंबक आणि त्र्यंबकवरून जव्हार मार्ग पालघरमध्ये पुन्हा एकदा मुंबई अहमदनगर मार्गाला रोज कनेक्ट होऊन मार्गाला पुढे सुरतपर्यंत प्रवास करेल. अशा सुरत चेन्नई या दोन शहराला जोडत असताना वाढत बंदराला लक्षात घेऊन वाढवणार आहे. बंदरापासून पुढे सुरतला जोडण्यासाठी देखील यांच्यापर्यंत धन्यवाद.